काकडीचा बांधा तुझा मिरचीचा भावानी कांती तुझी विटावानी वठ. तर नमस्कार भावना, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल म्हणजे रात्री भावना. तुम्ही प्रीमियम व्हिडिओ बघितला, व्हिडिओ कशा प्रकारे कट झाले तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ क्रिएट करायचा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, व्हिडिओ थोडा न स्किप करता बघायचा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ शेवट कसा करायला कसा झाला ते पूर्णपणे समजू जाईल. तर असं ट्रेंडिंग टॉपिक आपले टोटल आपल्या चॅनलवरती पाहायला मिळते. जर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केलं की टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण की आपण व्हिडिओचे मोठे ऑल सेट टाकत असतो तिथून तुम्ही सहजपणे डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये वापरू शकता. तर मित्रांनो, थोडा आहे ना आपल्या व्हिडिओ सरळ. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे जे आपलं अलाइट मशीन आहे, अलाइट मशीन ॲप ओपन करून घेतो. अलाइट मशीन ॲप ओपन केल्यानंतर जे आपला बीट मॅप शिकी बीटमध्ये तुम्ही इनपुट केलं आहे ते बीट मॅपमध्ये ओपन करून घेतो. बीट मॅप ओपन करून घेतो मित्रांनो, बघू शकतो आपण अशा प्रकारे काही सॉंग्सला बीट लावले. बीट लावल्यानंतर 0 सेकंद प्लस सेकंद क्लिक केल्यानंतर मीडियावरती आल्यानंतर फर्स्ट पेज तुम्ही ॲड करून घेतो. 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर फुल एरिया कंपोजमध्ये दिसतं. तिथून तुम्हाला क्लिक करून फुल एरिया कंपोज करून ह्या पेजला 3.1 सेकंदावर वाढवून घेतो मित्रांनो. ह्या पेजला अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड करून घेत आहे. तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे काय तुम्हाला पण पेजला अशा प्रकारे बॅकग्राऊंड करून घेतो. 3 सेकंद प्लस सेकंद क्लिक तिथून दुसरी एक पेज इथून ॲड करून ह्या पण पेजला 5.11 सेकंद वाढवून 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर फुल एरिया कंपोज करून. तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपली 2 पेज ॲड झाल्यानंतर पेजला अशा प्रकारे बॅकग्राऊंड करून घेते. मित्रांनो, बघू शकता 5.11 सेकंडच्या समोर आपण ग्रुप दिल्यानंतर त्या ग्रुपमध्ये पेज ॲड करण्यासाठी त्या ग्रुपला टच केल्यानंतर एडिट ग्रुप दिसत. तिथून तुम्हाला क्लिक एडिट ग्रुपवरती यायचे. आल्यानंतर प्लस सेकंड क्लिक करा मीडियावरती आल्यानंतर तिथून एक पेज इथून ॲड करून ह्या पेजला अशा प्रकारे बॅकग्राऊंड करून घ्यायचं. ह्या पेजला शेवटपर्यंत वाढवून घेतलं मित्रांनो. शेवटपर्यंत वाढवून घेतल्यानंतर ह्या पेजला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपल्या फर्स्ट ग्रुपमध्ये आपली फर्स्ट पेज ॲड झाल्यानंतर सेकंड ग्रुपवरती यायचे. सेकंड ग्रुपला टच केलं एडिट ग्रुपवरती जायचे. प्लस सेकंड क्लिक केलं मीडियावरती आल्यानंतर तिथून एक पेज इथून ॲड करून घेऊ. ह्या पण पेजला काय अशा प्रकारे काय ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपल्या 2 ग्रुपमध्ये पेज ॲड झाल्यानंतर तिसऱ्या ग्रुपवर टच केलं एडिट ग्रुपवरती जायचं. प्लस सेकंड क्लिक करा मीडियावरती आल्यानंतर दुसऱ्या ग्रुपच्या पेंजला अशा प्रकारे बॅकग्राऊंड करून घेऊन पेंजला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपल्या 3 ग्रुपमध्ये पेज ॲड झाल्यानंतर फोर्थ नंबर पेज ग्रुपला टच केलं एडिट ग्रुपवर प्लस सेकंड क्लिक करायचे मीडियावरती इथून एक पेज इथून ॲड करून ह्या पण पेंजला बॅकग्राऊंड करून शेवटपर्यंत वाढवून पेंजला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून. मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपल्या 4 ग्रुपमध्ये पेज ॲड झाले. 5 नंबर ग्रुप टच पण पेज ॲड करून ह्या पण पेजला बॅकग्राऊंड करून शेवटपर्यंत वाढवून. मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपली 5 ग्रुपमध्ये पेज ॲड झाल्यानंतर शेवटच्या पण ग्रुपमध्ये अशा प्रकारे पेज इथून ॲड करून घ्यायचं मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपल्या 5ही ग्रुपमध्ये पेज ॲड झाल्यानंतर 5.11 सेकंद प्लस क्लिक करा तिथून एक पेज इथून ॲड करून 3 डॉटवर क्लिक करा फुल एरिया कंपोज करून ह्या पेजला शेवटपर्यंत वाढवून ह्या पेजला बॅकग्राऊंड ही आपली जी ग्रुप आहे त्या ग्रुपला बॅकग्राऊंड करून घ्यायचं आहे. पेज अशा प्रकारे बॅकग्राऊंड करून घ्यायचं आहे. मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपण पेजला बॅकग्राऊंड करून घेतलं आपला जे शेकी बेट प्रोजेक्ट तुम्ही इम्पोर्ट केला आहे ते शेकी बेटमध्ये ओपन करून घ्यायचे. मित्रांची फर्स्ट पेज दिसत तिथून तुम्हाला टच करा टच केल्यानंतर कॉपी पेट करून घेतलं. आपल्या बीट मॅप ओपन करून घेतलं. फर्स्ट पेज टच करून इफेक्ट अप्लाय करून घेतलं. मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपल्या फर्स्ट पेजला इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आपल्या शेकी पेट ओपन करून घ्यायचं. ओपन करून सेकंड पेज टच केलं इफेक्टवर गेल्यानंतर इफेक्ट कॉपी करून आपल्या बीट मॅपवरती आल्यानंतर 3.1 सेकंद पेजला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं. मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपल्या 2 पेजला इफेक्ट अप्लाय झाला. आपल्या थर्ड पेज इफेक्ट अप्लाय करण्यासाठी जे आपला शेकी बेट ओपन करून घ्यायचं. थर्ड पेजचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचं. इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या बीट मॅपवरती आल्या. मित्रांनो, जे आपण पेज बॅकग्राऊंड केलं आहे त्या पेजला इफेक्ट अप्लाय करून घेतलं. मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपल्या
सर्व PNGला इफेक्ट ॲड झाले. आपण बिटमार्क प्रोजेक्टमध्ये ऑलरेडी आपण PNG इमोची PNG दिल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली PNG पण ॲड झाल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता व्हिडिओ क्रेडिट झाला. व्हिडिओ सेव्ह करण्यास सेटिंगच्या बाजूला दिसत आहे, तिथून तुम्हाला क्लिक केल्यानंतर व्हिडिओची क्वालिटी आहे ती तुमच्यावर ठेवू शकता. म्हणजे 720वर ठेवल्यानंतर HDमध्ये एक्सपोर्ट करायचे. एक्सपोर्ट केल्यानंतर मित्रांनो थोड्या 2च मिनटात तुमच्या गॅलरीमध्ये व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल. चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये